नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की सध्या आता युद्धजन्य परिस्थिती आपल्या जगात चालू आहे. ती म्हणजे इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे मिडल ईस्टमध्ये, त्याचा खूप मोठा असा परिणाम भारतावर देखील झाला, महाराष्ट्रावर देखील झाला. आणि या युद्धाची चाहूल का लागली आणि अमेरिकेने याची सुरुवात काय केली? आता या युद्धाला 40-45 दिवस होत आले आहेत मित्रांनो, आणि याचा तोटा आपल्या भारतातील सर्वसामान्य लोकांना, महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना याचा आर्थिक फटका खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. तुम्ही बघू शकता की तुमच्या आसपास गॅसची टंचाई जाणवत आहे, पेट्रोलचे रेट वाढले, एलपीजी सिलेंडरचे रेट वाढले. आपण जे पोहे 20 रुपयाला खात होतो त्याची आज 40 रुपये किंमत झाली. तो चहा आपण 10 रुपयाला पित होतो, आज 15 रुपयाला झाला. आणि आता अशा किरकोळ कितीतरी गोष्टी आहेत की ज्याचा ज्याचा आर्थिक फटका आपल्याला बसला आणि परिणाम याच्यावरून सर्वसामान्य लोकांना भोगावे लागतात. जर आपण पाहिले तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि ते अत्यंत असंवेदनशील असे राष्ट्रपती आहेत. त्यांनीच याची सुरुवात केली. त्यांना इराणमध्ये तख्तापलट करायचा होता, कारण की त्या अगोदर त्यांनी व्हेनेझुएलामध्ये देखील तख्तापलट केला होता आणि कोलंबियाला देखील तशी धमकी दिली होती की आम्ही तुमच्या देशामध्ये देखील तख्तापलट करू शकतो. त्यानंतर त्यांनी ग्रीनलँडकडे आपला मोर्चा वळवला. ग्रीनलँडला देखील त्यांनी धमकवण्याचा प्रयत्न केला, परंतु युरोपियन युनियनने त्यांना विरोध केल्यामुळे त्यांनी हा मुद्दा वगळून पुन्हा त्यांनी आपले पूर्ण लक्ष इराणकडे केंद्रित केले आणि इराणवर त्यांनी हल्ला केला. आणि हा हल्ला बेभरवशी होता. या हल्ल्यामध्ये इराणच्या शाळेवर देखील हल्ला केला. त्यामध्ये निरागस अशा 160-170 मुलांचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण आहे? आणि त्यानंतर इराणने देखील त्याला प्रतिहल्ला त्यांच्यावर अमेरिकेवर वगैरे केला. इस्रायल देखील या युद्धात उतरला आणि दोन्ही बाजूनी ही लढाई सुरू झाली. आणि इराणने जे जे देश आहेत मिडल ईस्टमध्ये, दुबई असू द्या, UAE असू द्या, कतर असू द्या, या देशांमध्ये अमेरिकेचे जे बेस आहेत, सैन्य बेस, त्याच्यावर देखील इराणने हल्ला केला. आणि त्याचाच परिणाम म्हणजे जो स्ट्रेट ऑफ हार्मुस हा समुद्र मार्ग निघतो इराणच्या आणि UAEच्या मधून, तो त्यांनी क्लोज डाऊन केला. त्यामुळेच गॅसचे आणि पेट्रोलचे रेट वाढले. आता तर डिझेल आणि पेट्रोलच्या एक बॅरेलचा रेट हा $100 पुढे गेला असून त्यामुळेच महागाई आणि पेट्रोलचे रेट जगभरात सध्या वाढले आहेत. आणि या युद्धाचे परिणाम हे मिडल ईस्टला खूप मोठ्या प्रमाणात भोगावे लागले आहेत, कारण की तिथे अनेक भारतीय हे कामानिमित्त वगैरे दुबई, UAE, कतर या देशामध्ये काम करतात. त्यातील कित्येक लोक हे मागे परतले आहेत आणि मोठा असा शुकशुकाट हा दुबईमध्ये देखील पसरला आहे. दुबई ही मिडल ईस्टमधले सगळ्यात मोठे शहर आहे. इथे सर्व प्रकारची तुम्हाला मोठी मोठी ऑफिसेस असू द्या, कंपनी असते, इथे इस्टॅब्लिशमेंट झाल्या आहेत. आणि इथे मोठा असा आर्थिक आणि मोठा असा व्यापार इथे तेलाचा वगैरे होतो. त्यामुळे हे मोठे शहर आहे. परंतु या युद्धामुळे त्याची झळ त्यांना देखील पोचली आहे आणि युद्धाचा थेट परिणाम जगावर देखील झाला. त्यामुळे रेट वगैरे वाढले आणि त्यानंतरच USने रशियाला त्यांची तेल विकण्याची परवानगी देखील दिली. तुम्ही त्याचा विचार करू शकता की अमेरिका काय लेवलचे जे गेम आहे तो खेळतो. आणि हे युद्ध अजून देखील चालू आहे. सीज फायरचा हा मुद्दा आला होता, परंतु इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केल्यामुळे इराणने देखील प्रतिहल्ले केले आहेत त्यांच्यावर. त्यामुळे युद्ध थांबेल की नाही याची मोठी शंका आहे. परंतु जे डोनाल्ड ट्रम्प दररोज येऊन जे ट्विट करतात, जे बोलतात, ते खूप असे म्हणजे व्यभिचारी आहे. ते काही करू शकतात हे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत इराणने USAची 20 विमाने नष्ट केली आहेत आणि कित्येक असे जे अमेरिकी तळ होते मिडल ईस्टमध्ये त्यांना देखील त्याने पूर्ण उद्ध्वस्त करून टाकले आहेत. यामध्ये इराणचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि जीवित आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याचे आकडे काही समोर आले नाहीत सत्य आकडे, परंतु येतील काही दिवसानंतर ते समोर येतील आणि याचा तोटा हा जगाला सहन करावा लागणार आहे. परंतु इस्रायल देखील या युद्धामध्ये उतरला आहे आणि त्याचा पूर्ण बॅकअप त्यांना USA कडून मिळत आहे. त्यामुळे ते युद्धामध्ये उतरले आहेत. आणि या युद्धाचा परिणाम असा झाला की इस्रायलचे शेअर मार्केट पूर्ण डाऊन झाले आहे. तरी देखील ते युद्ध संपवण्याचा काही विषय घेत नाही आणि याचा सरळ फटका त्यांना येत्या काही वर्षात जाणवणार आहे. परंतु याचे भारतावर काही परिणाम झाले. या युद्धामुळे महत्त्वाचे म्हणजे गॅस टंचाई आपल्या इथे जाणवू लागली. या गॅस टंचाईमुळे काय झाले की जे आपले सर्वसामान्य जे लोक आहेत ते रोजचे जे दर आहेत, आपल्या रोजचे इंधन वापरतो, पेट्रोल, डिझेल म्हणा, आपण चहा पितो बाहेर गेल्यानंतर, वडापाव खातो. साहजिकच आहे की युद्ध झाल्यामुळे गॅसचे रेट वाढले, पेट्रोल डिझेलचे रेट वाढले. त्यामुळेच भारतात देखील महागाई या 15-20 दिवसात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण की गॅसचे रेट हे पुढे मागे कमी होतील युद्ध संपल्यानंतर. परंतु हे जे आता जे रेट वाढले आहेत, जे चहाचे, वडापावचे वगैरे असतील,
खाण्याच्या गोष्टी ते पुन्हा कमी होणार नाहीत. हे रेट जे ते राहणार आहेत. याची सामान्य नागरिकांना मोठी चिंता आहे आणि याचा तोटा सरळ सरळ आपल्या भारतीय शेअर बाजाराला देखील झाला. मोठ्या प्रमाणात लोकांचे पैसे यामध्ये बुडाले आणि खूप मोठे असे लोकांचे जे शेअर्स वगैरे घेतले होते त्याचे खूप असे मोठे नुकसान झाले. भारताला देखील इंधनाचा टंचाईचा सामना करावा लागत आहे. परंतु आपले सरकार तरी देखील त्याची थोडीफार पूर्तता इथून तिथून करत आहे. 2015-16 मध्ये देखील आपण इराणकडून तेल खरेदी करत होतो. त्यावेळेस आपण हे तेल खरेदी रुपया आपल्या आपण जे चलन वापरतो यामध्येच ते तेल खरेदी करत होतो. त्यानंतर मात्र इराणवर अमेरिकेने बंधने घातल्यामुळे ते आपण तेल खरेदी करण्याचे बंद केले. त्यानंतर आपण रशियाकडून तेल खरेदी करू लागलो आणि रशियाने देखील आपल्याला चीप अमाऊंटमध्येच तेल देत होते. त्यामुळे आपली पूर्तता होत होती. परंतु हे युद्ध संपल्यानंतर आपण कोणाकडून तेल घेऊ हे अजून असं काही चर्चेचा विषय झालेला नाही. परंतु मला वाटते वेनेझुएला, रशिया किंवा इराण यांच्याकडून पुन्हा आपण तेल खरेदी करू शकतो. त्याबद्दलचे काही मार्ग उघडतील आणि जी जागतिक मंदी आता जगामध्ये येऊ पाहते ती जर येऊ द्यायची नसेल तर हे युद्ध तात्काळ थांबवावे लागेल. अन्यथा आपल्याला येणाऱ्या वर्षात जागतिक मंदीला सामोरं जावे लागेल आणि ही मंदी खूप अशी न सहन होणारी असेल आणि याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि असेच आपल्या चॅनलसोबत जोडले राहा आणि नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय महाराष्ट्र, जय शिवराय.